सकाळीच असे डाळ वगैरे भिजत टाकायला घेतल्या होत्या, कारण उद्या करायचे होते मला आप्पे. तर त्यासाठी मी असे तांदूळ आणि 3 प्रकारच्या डाळी लागतात, त्या कुठे कुठे घेतल्या, कशा घेतल्या सांगतेच पुढे. असे जर 3 वाटी डाळी घेतल्या, 3 वाटी डाळी म्हणजे एक डाळ उडीद डाळ 1 वाटी, एक वाटी मूग डाळ, 1 वाटी हरभरा डाळ आणि तसेच 3 वाटी 3 प्रमाणात ते तांदूळ घ्यायची 3 वाटी. अशा प्रकारे ते रात्रीच भिजत टाकले होते. असे मिश्र डाळीचे आप्पे खूपच छान होतात, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि असं अजून इकडे पसारा केला होता पूर्ण घरामध्ये, तुम्ही बघू शकता. मला पूर्ण उचलावं लागलं पूर्ण सामान. नंतर बेडवरही पूर्ण तिकडे तिकडे पसाराच करून ठेवला होता मी. एवढे डाळी वगैरे भिजत टाकेपर्यंत त्यांनी तिकडे त्याचे शिल्लक कामं करून ठेवले होते. नंतर संध्याकाळी असं डाळी वगैरे छान वॉश करून घेतल्या आणि तुम्हाला दाखवतेच मी किती किती घेतल्या आणि कशा घेतल्या. नंतर संध्याकाळी अशा सर्व डाळी वगैरे धुवून घेतल्या आणि रात्रीला सगळं मिक्सरमध्ये एकदाच छान उडीद डाळ ती अशी फतरांचीच होती म्हणून ती पहिली धुवून घ्यावं लागली. कोणी कोणी सोलसुद्धा वापरते, तर मी फतरा होते आणि ती छान धुवून घेतली आणि संध्याकाळी छोटे थोडे करून मिक्सरमध्ये काढून घेतली. आणि आता थंडी पण होती आणि ती बऱ्यापैकी चांगलं फुगलं होतं. तर कधी कधी फुगत नसल्यामुळे त्यामध्ये कोणी कोणी मेथ्या ॲड करते, तर पोहे पण ॲड करते. मी त्यात असलं काही करतच नाही. तुम्ही सकाळी बघू शकता किती छान फुगले बिना काही टाकायचं. तुम्हाला दाखवतेच आहे मी सकाळी. अशी इकडं माझी चटणीची तयारी चालली होती, कारण अद्वीच्या पप्पाला सकाळी जायचं असल्यामुळे मी सकाळीच आप्पे आज नाश्त्याला बनवले होते आणि त्यांचे फ्रेंड्स येणार होते, त्यांना पण द्यायचे होते. म्हणूनच सकाळी लवकर उठून अशी तयारी करून घेतली आणि सकाळी छान गरमागरम आप्पे तयार करून घेतले. नंतर त्यांना असं जेवायला अशी डिश तयार केली होती नाश्त्याला. अशी शेजवान चटणी आणि शेंगदाण्याची चटणीसोबत आप्पे एकदम छान लागतात. चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय.